उद्धार जगतधार घेई सर्वासावर स्वरूपानुसंधान चित्तरमो निरंतर काम क्रोधादि कथारा मिळोन च अंतरी अखंडित वसोचित्ती तू सनंता सर्वांतरी शरीरी गरीदारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असोचित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडविरा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळ सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त असे द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु वैमौली मातोश्री महिमा प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन। आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपल्या सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आजचा जो प्रश्न आहे, अंतर्मन सुसंस्कृत होण्यास कोणकोणते संस्कार करावेत। प्रथम अंतर्मन म्हणजे नेमकं काय हे आपल्याला प्रथम समजून घ्यायला हवं। देहाच्या अपेक्षेत मनुष्य जेव्हा तो जीवन जगतो तेव्हा बहिर्मन आणि अंतर्मन असे दोन मनाचे प्रकार, त्या दोन मनाच्या द्वारे मनुष्याचं जीवन चाललेलं असतं। जाणीवपूर्वक मनुष्य जे जे करत असतो ते त्याचं बहिर्मन असतं आणि जाणीवपूर्वक जे जे करत असताना ते बुद्धीचं अधिष्ठान असतं। योग्य आणि अयोग्य हा विचार असतो। अंतर्मन हे प्रज्ञाशक्तीच्या द्वारे कार्य करतं, पण तिथे योग्य अयोग्य असा विचार केला जात नाही। म्हणून अंतर्मनात लहानपणापासून जे संस्कार आहेत ते संस्कार प्रत्येक व्यक्ती बरोबरच आहे ह्या भावनेतून जीवन जगत असते। आपण जर विचार केला की एखाद्या दरोडेखोराच्या पोटी एखादं मूल जन्माला आलं पण त्याला दरोडेखोरीचं शिक्षण लहानपणापासून मिळत असेल, त्याला दरोडेखोरी करणे वाईट वाटतच नाही। त्याच्यातून त्याचं अंतर्मन तसंच कार्यरत होतं की दरोडा कसा घालायचा,
मध्ये कोण आलं की त्याला कसं मारायचं, कसं माल लुटायचा, याच्यात तो हुशार झाला की तो आपण खूप मोठे हुशार समजत असतो. आणि म्हणून अंतर्मन मुळात काय आहे? अंतर्मन हे मुळात नेणीव स्वरूप आहे. नेणी म्हणजे नेणीपूर्वक तिथे कार्य होतं. अनंत स्वरूप जी परमेश्वरी शक्ती आहे, जी विश्वाला व्यापून आहे, त्या शक्तीच्या ठिकाणी जे स्फुरण होतं तेच अंतर्मन आहे. म्हणजे प्रत्येक रूपामध्ये म्हणजे शक्तीच्या ठिकाणी झालेलं स्फुरण म्हणजे ते नेणीव स्वरूप असं आपण म्हणतो, तेच देहाच्या द्वारे प्रगट होतं. आणि देहामध्ये असलेल्या मेंदूमुळे हे नेणीव स्वरूप त्याचा एक अष्टम विभाग जाणीवपूर्वक जाणायला लागतो. म्हणजे जाणीवपूर्वक जाणणं बहिर्मनाचं जे कार्य आहे त्याच्या 8 पटीने जास्त किंवा त्याहून अधिक अंतर्मनाचं कार्य, अंतर्मनाची शक्ती आहे. बहिर्मनाची शक्ती त्या अंतर्मनाच्या 1/8. आणि अंतर्मन जरी त्या दिव्य स्वरूपातून स्फुरलं तरी देहाच्या अपेक्षेत प्रगट होत असताना हेच अंतर्मन संकुचित होतं देहापुरती. आणि देह मी ह्या भावातून, जीवभावातून जीवन जगायला, हा मोठा फरक. मुळात आहे दिव्य, पण शरीराच्या द्वारे प्रगट होत असताना त्या अंतर्मनाला आपल्या स्वरूपाचा विसर पडतो. म्हणजे बघायला गेलं तर समुद्र आणि खाडी, समुद्राला भरती आली की खाडीलाही भरती येते, आणि समुद्राला ओटी आली की खाडीलाही ओटी येते. ज्या भरती येते त्याला खाडीचं पाणी आणि समुद्राचं पाणी एकच असं आपण म्हणतो. परंतु खाडीमध्ये आजूबाजूचं जे अशुद्ध पाणी किंवा अशुद्ध काही गोष्टी तिथे येतात आणि तिथे खाडीला घाणेरडा वास येत असतो. बघायला गेलं तर ते समुद्राशीच अंग आहे, समुद्राचाच एक भाग आहे, पण त्या खाडी रूपाने ते समुद्राचं अंग दूषित आहे. तसं जे मुळात दिव्य असलेलं हे नेणीव स्वरूप शरीराच्या द्वारे प्रगट होत असताना देह मी या भावातून किंवा जीवभावातून किंवा मीपणातून किंवा अहंकारातून जीवन जगायला लागतं. त्याच्या ठिकाणी सगळं स्फुरण असतं ते जीवभावातून असतं. त्यामुळे अंतर्मन अशुद्ध आहे. पण अंतर्मनाचा जो वैश्विक नियम आहे त्याच्याशी संबंध आहे. अंतर्मनाकडे क्रिया आणि प्रतिक्रिया, क्रिया घडली की त्याला वर समोरून काहीतरी क्रिया घडली तर अंतर्मन त्याच्या भावना उत्पन्न होतात आणि तशी प्रतिक्रिया अंतर्मनातून प्रतिक्रियेचे जसे विचार निर्माण होतात आणि बहिर्मनातून ते प्रगट होतात. पण ते योग्य का अयोग्य ते पाहत नाही अंतर्मन. परत लक्षात ठेवा, कोणीतरी आपल्याला अरे म्हटलं तर आपण काय त्याला म्हणतो? कार्य असं म्हणतो ना. अरे आणि कार्य हे सगळं होतं की हे आपलं अंतर्मनाचं कार्य आहे. जर त्या अंतर्मनामध्ये आणखी शिव्या वगैरे देण्याचा स्वभाव असेल तर त्याचं अंतर्मन आणखी शिव्यातून मोठं होतं. तर बघा आता अनेक लोक ज्याला जीव पाहतो आपण, मी ट्रॅफिकमध्ये जातात स्कूटर जे चालवतात ना, त्यांना जर गाडीवाल्याने रस्ता नाही दिला एवढे बडबड बडबड करत कसं गाडीवाल्याचा दोष, त्याला पुढे जाता येत नाही. हे त्याचं अंतर्मनाचं कार्य म्हणजे दूषित अंतर्मन आहे. म्हणजे एवढे वेड्यासारखे बडबडतात कधी कधी. जसं काय यांना थांबवलं म्हणजे मोठा दोष निर्माण झाला, मोठा गुन्हा निर्माण झाला, पण त्यांचं अंतर्मन आहे. त्याला तुम्ही काय करणार? एका दुसरा स्कूटरवाला शांतपणे उभा राहील, नाही तर तो असा 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 घुसत 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 पुढे जातो. बिचारा गाडीवाल्याला सांभाळावं लागतं तो लागू नये म्हणून. म्हणजे नुसतं जीवनामध्ये अंतर्मन असं कार्यरत आहे. ट्रॅफिकचं उदाहरण दिलं. आपण समाजामध्ये, कुटुंबामध्ये जर या अंतर्मनाला कसलेही संस्कार दिले नाही तर क्रिया आणि प्रतिक्रिया हाताने त्याचं कार्य चालू आहे, दुसरं काही नाही.
म्हणजे पूर्वी गोष्ट सांगितली जायची की लांडग्यांच्या कळपामध्ये एक मूल जंगलामध्ये गेलं आणि त्या लांडग्यांच्या संघात राहायला गेलं. त्यामुळे ते लांडग्यासारखाच तो वागायला लागला. त्याला तो माणूस आहे माहिती नाही, कारण नंतर पण ते ऍक्सेप्ट केलं. लांडगे धाव तसा तो धावतो का ते मारामाऱ्या करतात तसा मारामाऱ्या करतो. म्हणजे अंतर्मन हे मुळात शुद्ध दिव्य आहे, पण ते आज अशुद्ध आहे. प्रत्येक जन्माला आलेलं मूल त्याचं अंतर्मन जीवभावात असल्यामुळे अशुद्ध आहे. हे पहिलं लक्षात घ्यायचं. त्यामुळे अंतर्मनाला संस्कार मिळणं हे फार महत्वाचं आहे. आपण म्हणतो मुलांना संस्कार दिले पाहिजेत का मोठ्यांना संस्कार दिले पाहिजे, म्हणजे त्यांच्या अंतर्मनामध्ये त्या भावना निर्माण होणारं ज्ञान त्यांना मिळालं पाहिजे. आणि म्हणून आज जगामध्ये सगळीकडे क्रिया प्रतिक्रिया हंगानेच एकमेकाबद्दल भांडण तंटे, एकमेकाबद्दल द्वेषभाव, कधी प्रेमभाव पण असेल थोडासा, पण जास्तीत जास्त भांडण तंटे. एवढे भांडण तंटे की कोर्टामध्ये गेली केस 10 वर्ष 12 वर्ष काय विचारायचं नाही. कधी कधी जागेच्या असेल तर पिढ्या पिढ्या जातात. निर्णय लागेल समजा 3ऱ्या पिढीमध्ये, पहिले पिढीतले भांडणारे गेलेले असतात राम राम. आता हा सगळा बाकीचा समजूतदारपणा जर असेल तरी भांडण तंटे व्हायचं काही कारण नाहीये खरं झालं. पण अंतर्मन तसं ऐकत नाही ना. मला एक माहिती आहे, एक कुटुंब, त्यांचा जो मुख्य माणूस होता मरण पावलाय. पण त्याने बरीच लफडी केली म्हणजे त्याच्या स्वतःच्या नावावर सगळं करून बसला. वडिलांची खूप प्रॉपर्टी होती, तर खोट्या सह्या व्या करून बहिणींना भावाला काही न देता स्वतःच्या नावावर केलं. आता तो दुसरा भाऊ ज्यावेळेला त्या दृष्टीने बघायला लागला आणि त्याला कळलं हे सगळं खोटेपणा केलाय. आता दुसरा कोण शहाणा असा ते, आता जो गेला तो गेला, त्याने लबाडी केली, सगळं केलं. पण त्याची बायको आणि मुलगा, मुलाला तर माहितीच नव्हती प्रॉपर्टी कशी कुठून आली काय आली, तरी पण तो आता त्याचा हक्क सोडायला तयार नाही. अंतर्मन अजिबात तयार नाही म्हणतो, मी नाही सोडणार, चला कोर्टात जाऊया आपण. 2 कोर्टात हरला तर 3ऱ्या कोर्टात जाणार. म्हणजे महत्वाचं काय, शहाणपण नाही. अंतर्मनामध्ये संस्कारातून शहाणपण येतं, आपोआप शहाणपण हे नाही. म्हणजे लोक भांडतात कसे ते सांगतो. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये, अगदी कुटुंबामध्ये सुद्धा एकमेकाबद्दल जे वाद आपण घालत असतो तिथेही अंतर्मनाचं अशुद्धीकरण असतं, म्हणून तसं होत असतं. अशुद्धपणामुळे मीपणा आहे आणि त्या मीपणातून सर्व विकार आहेत. मग काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सुद्धा अंतर्मनातच आहे. राग बाहेरून येत नाही, राग आतूनच येतो. आणि प्रेमही बाहेरून येत नाही, प्रेम पण आतूनच येतं. म्हणून आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो आणि एखाद्या व्यक्तीवरचा राग धरतो. आता आपण एका ठिकाणी हा प्रेम करतो आणि एका ठिकाणी राग करतो, असं कसं? पण अंतर्मन असंच आहे. त्याला जे आवडेल त्याच्यावर तो प्रेम करेल, त्याला आवडणार नाही त्याचा तो द्वेष करेल. हा अंतर्मनाचा स्वभाव आहे. म्हणजे अंतर्मन किती दूषित आहे हे लक्षात घ्या. मुळात दिव्य असून सुद्धा जीवभावामुळे हे सगळं त्याला चिकटलेलं आहे. म्हणून आपण म्हणतो एखादा माणसाकडे जायलाच नको बाबा, तो काय पण बडबड करतो असं म्हणतो ना, ते त्याचं अंतर्मन असं असतं. पण एखादा माणसाकडे तो शांतपणे ऐकतो, त्याला आपला हा जाऊया तुझ्याकडे, ऐकूया, बोलूया. म्हणजे प्रत्येकाचा अंतर्मनाचा जो स्वभाव आहे, तेव्हा आपण म्हणतो एखादा माणूस कडक आहे, नको रे बाबा तिकडे जायला. त्या व्यक्तीला कळत नाही आपण कडक आहे, पण लोक येत नाही आपल्याकडे. काय माहिती नाही का नाहीत. पण आपल्या अंतर्मनाचा प्रभाव सर्वांना तो कळतो. म्हणून अंतर्मनावर सुसंस्कार होणं ही नितांत आवश्यक गोष्ट आहे. प्रपंच असो किंवा परमार्थ असतो, दोन्हीकडे अंतर्मनावर सुसंस्कार होणं फार महत्वाचं आहे. म्हणून त्या अंतर्मनाला खरं म्हणजे परमार्थामध्ये त्याची ओळख करून दिली जाते. तू कोण आहेस?
जे शिष्याला सद्गुरू ओळख करतात, तू कोण आहेस, ती खरं म्हणजे अंतर्मनाला ओळख करून देतात, तू कोण आहेस. शिष्य बहिर्मनाच्या लेवलला तो मी अमुक आहे तमुक आहे म्हणतो, मग त्याच्या त्याला ते समजावतात, तू नाही, तू आहेस ते आत्मतत्व आहे, किती जाणीव ते तू आहेस. तो हो म्हणतो, पण अंतर्मनात पोचत नाही, तो परत मीपणातच वागतो. म्हणजे आपण म्हणतो ना, एवढे दिवस हा सद्गुरूंच्या कार्यामध्ये आहे, एवढे दिवस तो अशा चांगल्या संस्थेमध्ये आहे, मग असा का वागतो. उत्तर एकच, अंतर्मन. अंतर्मनाने आपला जुना पॅटर्न सोडलेला नाही. अनेक प्रवचनकार अशी कृतज्ञतेच्या मोठमोठ्या गोष्टी सांगतात, पण स्वतः मात्र कृतज्ञ नसतात, कारण त्यांचं अंतर्मन नसतं. सांगायला सोपं आहे, आत्मसात करायला कठीण असतं. प्रवचनकारांबद्दल म्हणजे ज्ञान देतात लोकांना. मोठमोठ्या व्यक्ती आपण जर पाहिल्या, मोठमोठ्या गोष्टी सांगतात, सुंदर सांगतात, पण त्यांच्या खाजगी जीवनामध्ये डोकावून बघितलं तर ते तसे वागत नसतात. लक्षात ठेवा, त्याचं कारण सुद्धा अंतर्मन. अंतर्मन अशुद्ध आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे त्याला दोष देण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीचं अंतर्मन मुळात दूषितच आहे, हा पहिला भाव लक्षात ठेवा. म्हणून गौतम बुद्धाने पण 4 आर्य सत्य म्हणून म्हटलं. काय सांगितलं, जिथे जिथे दृश्य जगत आहे तिथे तिथे दुःख सावलीसारखं आहे, हा त्यांचा पहिला सिद्धांत होता. जगात दुःख का, जिथे जिथे शरीर आहे, दृश्य जगत आहे, त्याच्याबरोबर दुःख हे सावलीसारखं आहे. म्हणजे दुःख सर्वांना आहे. का दुःख सर्वांना आहे, कारण अंतर्मन. कळलं. दुसरं सांगितलं, ह्या दुःखातून बाजूला होण्यासाठी मार्ग आहे. म्हणजे असं नाही की दुःख आहे सर्व सोडाय, तुम्ही मार्ग शोधू शकता. तिसरं सांगितलं, ह्या दुःखातून सोडण्यासाठी जे काही करायला पाहिजे ते ती कृती आपल्याकडनं झाली तर ते होतं. म्हणजे अंतर्मनाचं सुधारणा कशी झाली पाहिजे ते सांगतायत तिथे. माणसाच्या ठिकाणी क्रोध आहे किंवा माणसाच्या ठिकाणी अहंकार आहे, लोभ आहे, मोह आहे, त्याचं सगळं कारण त्याचा अंतर्मन मुळातच दूषित आहे. म्हणून कोणी जन्माला आलेला माणूस म्हणतात, पशु पक्षी सोडा, पशुसारखाच आधी वागतो. बघा तुम्ही, लहान मुलाला जे संस्कार देत जातात तसं तसं ते अंतर्मन ऍक्सेप्ट करायला लागलं की आता ते पडलं, आई काय सांगते, पडलं बाबा, जबरदस्त मार मार मार, झालं, हा मारायला लागतो सगळ्यांना. म्हणजे आपण संस्कार कसे द्यायचे हे आपल्या लक्षात येत नाही. कोणी ते ओरडलं, आईकडे जा, मी आहे बघते कसं तो ओरड. संस्कार राहिले बाजूला, तिथे मारामारी करायला आई शिकवते. म्हणजे किती आपल्याला सावध राहिलं पाहिजे. आपली मुलं ज्यावेळेला सुसंस्कारी होतील तेव्हा जग सुखी होईल. आता लांबचं जग सोडा, आपल्या जवळचं तरी जग सुखी होईल ना, अंतर्मन शुद्ध झाले तर. म्हणजे शुद्ध होणं म्हणजे नेमके संस्कार कोणते घ्यायला पाहिजे हा प्रश्न. आता पहिले हे संस्कार कसे येतात, तर त्याची पहिली फोड काय, परिस्थिती प्रत्येकाच्या वाट्याला येते. शरीर ही सुद्धा परिस्थिती आहे, आणि आजूबाजूचं जे कुटुंब आहे ही सुद्धा परिस्थिती आहे. मग आजूबाजूचे शेजारी पाजारी, त्याच्यापुढे आणखी त्या आजूबाजूचा समाज, या सगळ्या परिस्थिती प्रत्येक माणसाला प्राप्त होतात. त्या परिस्थितीत असणारे जे अनेक लोक आहेत त्यांची संगत त्या एका व्यक्तीला मिळते, त्या मुलाला मिळते, म्हणा कोणालाही. म्हणून परिस्थिती तिथे संगत येते आणि संगतीतून संस्कार निर्माण होतात. म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीत राहिला तर चांगल्या भावना निर्माण होतात, सद्भावना निर्माण होतात, आणि वाईट लोकांच्या संगतीत राहिला तर दुर्भावना निर्माण होतात. म्हणून परिस्थिती, संगत, संस्कार आणि भावना, वासना म्हटलंय सद्गुरूंनी, पण आपण भावना म्हणतो. वासना हा नकारात्मक शब्द आहे. वासना म्हणजे हवेपणा, हा अंगाने बघितलं तर बरोबर, पण वासना म्हटलं की त्याच्यात अनेक अनिष्ट गोष्टी पण आपण पकडत असतो. म्हणून दुर्भावना आणि सद्भावना या दोन्ही संगतीतून निर्माण होतात.
आणि म्हणून प्रथम जर आपल्या मुलाला चांगले संस्कार व्हावेत असं जर आई वडिलांना वाटत असेल तर त्याची संगत चांगली राहिली पाहिजे हे पाहता आलं पाहिजे. मग घरची लोक आहेत ही सुद्धा संगत आहे, शेजारी पाजारी लोक ही सुद्धा संगत आहे. आणि तशी परिस्थिती सुद्धा चांगली आपल्या मुलाला कशी मिळायला पाहिजे हे बघितलं पाहिजे. लक्षात घ्या. म्हणजे प्रथम आता तुम्ही म्हणा आता ही परिस्थिती कुठे बदलणार. आपण पूर्वीपासून एका समाजामध्ये राहतो आहोत आणि तिथे कशी काय परिस्थिती बदलणार, नाही बदलता येत, ती मान्य. मग तिथे आपल्या मुलाला आपल्या घरातूनच चांगले संस्कार देण्याची व्यवस्था झाली पाहिजे. म्हणून चांगले संस्कार ज्या कुटुंबात दिले जातात ते संस्कार त्या मुलाला बाहेरच्या समाजामध्ये सुरक्षा कवचासारखं उपयोगी पडतं. लक्षात घ्या. घरातले संस्कार कधी फुकट जात नाहीत, पण घरातले संस्कार चांगले असले पाहिजे. वाईट असेल तर वाईट, चांगलं तर चांगलं, म्हणजे शुभ संस्कार म्हटला. बाहेरच्या जगामध्ये जर ते मूल मोठं झालं गेलं आणि त्याच्यावर जर सुसंस्कार झाले असतील तर ते त्याच्यासाठी सुरक्षा. कारण बाहेरचे वाईट संस्कार वाईट भावना तो पाहतो. जग काही सगळं सज्जनांचं नाहीये. दुर्जन आणि सज्जन, चांगलं आणि वाईट असं द्वंद्वात्मक जग आहे. त्याच्यातून चांगलं कसं घ्यायचं हे ज्याला कळतं तो जीवन जगण्याची कला शिकला माणसाला. ते सुद्धा अंतर्मनाची कला आहे ती. म्हणजे अंतर्मनाला संस्कार पुढचे व्हायला पाहिजे ते सांगतो. आणि म्हणून अंतर्मनामध्ये चांगले संस्कार होण्यासाठी पूर्वीच्या काळी गुरुकुलामध्ये ठेवायचे. पूर्वीचा काळ होता, गुरुकुलामध्ये का ठेवायचे. राजे महाराजांची मुलं लाडावलेली असणार. राजाचा मुलगा म्हटलं की लहानपण महाराज महाराज म्हणून त्याची बाकीचे सेवक मागे लागतात, मी पणाने बदलेला असतो. पण एकदा गुरुकडे गेले की सगळं कामं करावे लागायचे. लाकडं पण तोडायला जंगलात जावं लागायचं, कचरा काढायला लागायचा, सगळं. तिथे राजाचा मुलगा बघितलंच नाही जायचं, तू शिष्य आणि गुरु. इथे त्याचा अहंकार तिथे दाबला जायचा. गुरुकुलाचा मोठा होतो तो होता. कारण जे गुरुकुल असायचे तिथे जे सद्गुरू असायचे ते प्रत्येकाकडे सद्गुरू आणि त्यांची पत्नी असेल त्याला गुरुमाता म्हणायचे. ते दोघही ज्ञानी असल्यामुळे चांगले संस्कार त्या मुलांवर कसे होतील आणि त्या अंगाने तिथे संस्कार व्हायचे. म्हणजे गंमत अशी आहे, श्रीकृष्ण ज्या वेळेला मथुरेला आला, कंसाला मारलं, मग त्याने स्वतःच्या आजोबांना बसवलं. तोपर्यंत गुरुकडे गेलेले नव्हते. मग त्याने बलराम आणि मग राजा जे त्यांचे आजोबा राजा होते त्यांनी आपल्या दोघांना सांदीपनी ऋषींच्या आश्रमी त्यांना शिक्षणासाठी पाठवलं. आता जो जगाला ज्ञान देतो, पण आई वडिलांच्या दृष्टीने त्यांना त्यावेळेला काळच तसा होता की गुरूंकडे गेल्यानंतरच चांगले संस्कार होतात. आणि चांगले संस्कार जाण्यासाठी कृष्णही गेला. कृष्णही नाही म्हणाला, मी नाही जात, मला माहिती आहे सगळं, असं नाही म्हणाला. त्याला सगळं माहिती पण होतं, नाही असं पण नाही. एकमेव जगातला माणूस पण जो जन्माला आला त्याला सगळं ज्ञान होतं. बाकीचे सगळे अज्ञानातून जन्माला येतात. कळलं नाही. म्हणून हे अज्ञान दूर होणं फार महत्वाचं आहे. म्हणून सद्गुरू आणि शिष्य हा जो संबंध जोडतो तर सद्गुरू त्याला त्याची ओळख करून देतो. तू कोण आहेस, तू देहभावातून मी म्हणतो तो तू नाहीस. तू हे जाणणारं तत्व आहे, जे आत्मतत्व पूर्वी म्हणायचे किंवा ब्रह्म म्हणायचे, ते ब्रह्मतत्व तू आहेस. म्हणजे एखाद्या गरीब मुलाला सांगितलं तू राजा आहेस आणि राजासारखं त्याला सन्मान केला तर तो कसा खुश होईल. राजा आहे म्हटल्यानंतर त्याला कसं बरं वाटतं. लहान मुलं तुम्ही बघा कोणाला आहे, तू राजा आहेस म्हटलं की एकदम खुश होतो. तसं सद्गुरू प्रथम शिष्याला ही ओळख करून देतात, पण तिथे परत चांगल्या गुणांचे संस्कार कसे झाले पाहिजे तेही पाहतात. चढवत नाहीत नुसते. ज्या वेळेला देहभावातून ज्या ज्या चुका होतात त्या चुकातून बाहेर कसं पडायचं त्यासाठी चांगले संस्कार. तर दोन पद्धती, गुरु शिष्याच्या ठिकाणी पारमार्थिक संस्कार दिले जातात, आता ते प्रापंचिकही उपयुक्त पडतात. पण ज्यांना गुरु नाही त्यांना
चांगल्या शाळा कॉलेजेस किंवा चांगले संस्कार दिले जातात, नाही दिले जातात असं नाही. आणि म्हणून चांगल्या भावना म्हणजे कसं आहे बघा, घरातून मुलाला जर चॉकलेट दिलं तर शेअर करून शिकवावं लागतं. त्याला शिकवलं तर तो शेअर करतो, याला दे, त्याला दे, त्याला दे. कधी कधी काय नाही देणार असं म्हणतो ना, मग त्याला सांग नाही रे बाळा असं कर, असं कर, हे शिकवावं लागतं. त्याचा मूळ स्वभाव काय, मला जावं. अंतर्मनाचा पहिला हा स्वभाव मलाच हवा, मला काय कोणाला द्यायचं नाही. आणि मलाच हवं असल्यामुळे मला न मिळता दुसऱ्याला मिळालं की तिथे असूया चालू होते. म्हणजे अंतर्मन विकाराचे चालू होतात. तिथे मग त्याला राग येतो, द्वेष येतो, मत्सर येतो. म्हणजे हा असूया तर इतका घट्ट आहे प्रत्येक माणसाकडे, असूयातूनच द्वेष मत्सर आहे खरा. म्हणून पारमार्थिक ज्यावेळेला शिष्य एकत्र येतात, गुरु एखाद्या शिष्याला जर मोठे पण देत असेल तर बाकीच्या लोकांना त्या शिष्याबद्दल असूया निर्माण होते. तो अरे तिथे पण होतं कारण तो अंतर्मन आहे त्याचं. त्या अंतर्मनाला पहिले संस्कार द्यावे लागतात की आपण सगळे जण एकच तत्वातून निर्माण झालेलो आहोत. जोपर्यंत आपण वेगळे वेगळे समजतो एकमेकाला तोपर्यंत विकार हे येणारच, द्वेष मत्सर असणारच. किती माणूस गोड 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 बोलला एखाद्याशी तर दुसऱ्या ठिकाणी तो मारामारी करायला पण तयार होणार, कारण त्याचं अंतर्मन त्या मीपणाने भरलेलं आहे. म्हणून म्हणतो हा माणूस किती चांगला, किती चांगला असं एखादा व्यक्तीला आणि तो काहीतरी वेळ वाकडं केलं, म्हटलं काहीतरी लबाडी केली किंवा कोणातरी मारामारी केली तर अरे हा असं आहे. म्हणजे आपण फक्त एका बाजूने पाहिलं असं नाही, दोन्ही म्हणून कोणताही माणूस 100% परफेक्ट नसतो. हे पहिला सिद्धांत. अंतर्मन, माणूस म्हणजे अंतर्मन. परत अंतर्मन कधी परफेक्ट होईल, ज्या वेळेला त्याला स्वरूप भाव निर्माण होईल तेव्हा. म्हणून म्हटलं सद्गुरूंची अंतर्मन शुद्धीकरणासाठी नितांत आवश्यकता आहे. किंवा एखादा तत्वज्ञानी माणूस असेल की तो स्वतः तसा वागत असेल, त्याला तत्वज्ञान नाही माहिती, म्हणजे परमार्थ माहित नाही, पण स्वतः शिस्तीने बोलतो, शिस्तीने उठतोय, सकाळी बरोबर शिस्तीत सगळं काम करतोय, सगळं करतो आणि त्याच्यातून मग मुलांना शिकवतो की वेळेवरच केलं पाहिजे, वेळेवरच जायला पाहिजे. आपण काय करतो, चालतो, उशीर होतो, काय फरक पडतो. हे आपल्या अंतर्मनाचा दोष आहे. जे लोक रेंगाळतात, नंतर बघूया म्हणतात, त्यांचं अंतर्मन दूषित आहे. तुम्ही समजून घ्यावं, कारण अंतर्मनाला प्रत्येक गोष्ट ही शिकवावी लागते आणि प्रत्येकाने स्वतःला शिकवावं लागतं. एकदा ते कळायला लागलं तर स्वतःला शिकवायचं असतं. लहान असेपर्यंत आई वडिलांनी शिकवायचं असतं, गुरुनी शिकवायचं असतं, सद्गुरूंनी शिकवायचं असतं. म्हणून लहानपणापासून सद्गुरू जवळ आले गेलेली मुलं लवकर सुसंस्कारित होतात, कारण त्यांचं मन तसं कोरं असतं. ते आई वडील ज्यावेळेला लगेच सद्गुरू बघतायत बघ, सद्गुरू ओरडतायत बघ असं म्हटलं की तो सावध होतो. म्हणजे ह्या गोष्टी किती आवश्यक आहेत हे लक्षात ठेवा. म्हणून चांगले संस्कार होण्यासाठी कोणते चांगले संस्कार व्हायला पाहिजे, एकच लक्षात ठेवा. हे जे सर्व विश्व ज्याला आपण म्हणतो तिथे जी विविधता आहे ती एकाच स्वरूपातून निर्माण झालेली आहे. म्हणून सगळे जे निर्माण झालेली जी रूपं आहेत एकाच परमेश्वराची असल्यामुळे तिथे माझं पण नाही आणि तुझं पण नाही हे जर चांगलं कळलं तर अंतर्मन सुसंस्कार झालं म्हणून समजा, स्पष्ट कळलं पाहिजे. ह्या पद्धतीने आपण म्हणतो पारमार्थिक दृष्टिकोनात माझं तुझं कमी झालं पाहिजे. आणि माझं तुझं कमी कधी होईल, हे सगळं कोणाचं आहे कळेल तेव्हा. आपण जन्माला येतो तर का आपण बरोबर काही घेऊन येतो का हा विचार करा. आपण जन्माला आलो तर आपल्याबरोबर काय आलं, देव आला, तो पण प्रारब्धानुसार आला. चांगलं गुटगुटीत असेल, काळं गोरं सगळ्या बाजूचं असतं, प्रारब्ध आहे तिथे. पण तिथेही हे अंतर्मन जे आहे त्याला शुद्धीकरणासाठी लहानपणापासून सगळं जे आहे ते परमेश्वराचं आहे म्हणा किंवा सद्गुरूंचा आहे, हा जो भाव आपल्याकडे बिंबवला तर अंतर्मन लवकर सुसंस्कृत, लवकर. इतर वेळेला लहानपणापासून जी शिस्त शिकवली जाईल मुलाला, तो असंच उठलंच पाहिजे,
थोडासा धाक दाखवून एखाद्या मुलाला रोज जर 5 वाजता उठवलं तर ते मूल 5 वाजता बरोबर उठायला लागेल. पण आई वडीलच मुलाची दया करतात, जाऊ दे हो, झोपलाय जाऊ दे, झोपलाय. आणि त्यामुळे त्याच्यावर संस्कार काही होत नाही. आपण नेहमी सांगतो रे लवकर उठा, 8 तासाची झोप आहे त्याप्रमाणे किती वाजता झोपाल ते कळवा. एकदा त्या अंतर्मनाला 5 वाजता उठायची सवय लागली की 3 वाजता उठायची सवय लागली की डोळे उघडले जातात, कारण अंतर्मनावर संस्कार झाले, ते सगळं आपोआप होतं. म्हणून लवकर उठणं हा सुसंस्कार आहे. वेळेवर प्रत्येक गोष्ट करणं, वेळेवर म्हणजे अगदीच काटेकोर म्हणत नाही, पण अमुक वेळेला आपल्याला तिथे जायचं, अमुक वेळेला हे करायचं ते करायचं, ही सवय आपल्याला लागली तर आपण तरतरीत राहतो. गंमत बघा, तुम्ही जर सवय ठेवली असं करायचं हे करायचं ते प्लॅनिंग, तर देहही तरतरीत आणि मनही तरतरीत राहताना तर करूया मग आळशी होतो. अंतर्मन खूप आळस करते, मला नाही जमत, मला हे नाही जमत, मला ते नाही जमत, हे जे आपण म्हणतो ना, ते अंतर्मनाचा दोष येतो. त्याला अंतर्मन शिकवायचं कोणी? त्या बहिर्मनाने शिकवलं पाहिजे, कारण बहिर्मनच अंतरावर संस्कार करू शकतो. बहिर्मन बाहेरून जे ज्ञान घेईल ते जर बहिर्मन पुन्हा 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 तो विचार करेल त्या ज्ञानाचा, तेव्हा तो विचार आणि नंतर कृती करायला जाईल, तेव्हा तो विचार अंतर्मनात मुरतो आणि तिथे अंतर्मनावर संस्कार होतो. लक्षात घ्या. जर स्विमिंग करायला शिकायचं असेल तर कितीही शब्दाने सांगितलं तरी माणूस स्विमिंग करू शकणार नाही. मग त्याला काय करावं लागेल? त्याला पाण्यात उतरावं लागेल, पाहिजे त्याला डबा लावा मागे, पाठीमागे टायर दिले डबा लावा, आणि मग त्याला पुढे पुढे जा म्हणा. एकदा दोनदा तो गटांगड्या खाईल पण बुडणार नाही. पण ते करता करता त्याला एकदा ते अंतर्मनाने ऍक्सेप्ट केलं, तो अंतर्मनाच्या द्वारे सहज पोहायला लागतो. म्हणजे कोणती नवीन गोष्ट शिकण्यासाठी अंतर्मनाने स्वीकारावी लागते, आणि जेव्हा अंतर्मन स्वीकारतं तेव्हा ते जीवनात प्रकट होतं. म्हणजे चांगले स्विमर्स, पूर्वी पोहता येत नव्हतं असे लोक होतं. आता एक मध्ये थोडंसं मंद बुद्धीचं मूल होतं आणि त्याला स्विमिंग करायला लावा, कारण तो स्वतःच्याच कल्पना राहतो, त्याला कळत नव्हतं काय करायचं. आणि त्या मुलाने, मुलगी येते, त्या मुलीने मोठमोठे विक्रम केले स्विमिंगमध्ये, लांबच्या पल्ल्यावर. कारण अंतर्मनाला ज्या गोष्टी शिकवल्या जातात त्या अंतर्मन, म्हणजे जरी मंद बुद्धी म्हटलं तरी अंतर्मन ऍक्टिव्ह होतं. त्या अंतर्मनाच्या द्वारे ते सगळं शिकलं जातं. म्हणजे जगामध्ये तिचं नाव आहे आता, लक्षात घ्या. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सर्वसाधारण माणसाने हे संस्कार कसे आपल्या ठिकाणी ठेवले पाहिजे, तर आपल्याला व्यापक व्हायला शिकलं पाहिजे. व्यापक आपण संकुचित असतो, अंतर्मन संकुचित, देहापुरती पाहतं, माझ्यापुरती पाहतं, की मलाच मिळालं पाहिजे पाहतं. औरंगजेबाचं अंतर्मन अत्यंत कलुषित होतं, म्हणून स्वतः राजा होण्यासाठी त्याने भावांना मारलं, बापाला मारलं, सगळ्यांना मारलं, आणि कोणावरच विश्वास येऊ शकत नव्हता. तो ज्यावेळेला मरण पावला तर त्याची मुलगी, तो तिच्यावर जास्त प्रेम करत असं म्हणतो, असं काही कोणाच प्रेम करत नव्हता. तो स्वतःवर प्रेम जास्त करत होता आणि त्याला फक्त राज्य कारभार. तर ती तो मेल्यानंतर म्हटलं, अब्बाजान आतापर्यंत कोणावरच विश्वास ठेवला नाही. म्हणजे तिने त्याचा दोष तिथे सांगितलं मेल्यानंतर सुद्धा, किंवा त्याला डायरेक्ट बोलता येत नव्हती तिला, पण इतिहासात असं सांगितलंय की तू तुझ्यावरच फक्त हे केलं, बाकी कोणाचा तू विचार नाही केला, असं त्याचा अंतर्मन होता. पण तेवढा तो शूर पण होता, धूर्त होता. लक्षात घ्या, अंतर्मन धूर्त असतं बऱ्याच वेळेला. आता धूर्तपणा आणि तीक्ष्णपणा याच्यामध्ये फरक आहे. काही माणसं धूर्त असतात, समोरच्याला आपण चांगले चांगले समजावून दाखवून आपल्याला हवं ते काढून घेतात, त्याला म्हणतात धूर्त. म्हणजे कोल्हा धूर्त म्हणतात ना, धूर्त कोल्हा, लहानपणी गोष्ट. धूर्त कोल्हा म्हणजे काय? कावळ्याच्या तोंडात असलेला मासा त्याला हवा होता, मग कावळ्याला त्याने काय फसवलं, अरे तुझा आवाज किती सुंदर आहे, मग दाखव तरी मला बरं वाटतं. कावळा वेडा गायला गेला, मासा खाली पडला, अरे घेतला मासा आणि पळा, ह्याला म्हणतात धूर्तता. म्हणजे आपला स्वार्थ जो साधायला जातो तसे धूर्त अंतर्मन आहे. पण जो चांगल्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी कोणावरही जबरदस्ती करत नाही किंवा कोणत्याही गोष्टीचा कोणालाही दोष द्यायला जात नाही, त्याचा अंतर्मन शुद्ध असतो. तीक्ष्ण बुद्धी म्हणतो ना, हुशार असतो, पण तो कोणाचा उगीच फसवून ही गोष्ट आपल्याला मिळवायची असं तो करत
नाही, युक्ती असावी पण फसवणं नसावं. लक्षात घ्या. धूर्त म्हणजे फसवणार. धूर्त, काही लोक धूर्त आहेत म्हणतो ना आपण, फसवतात लोकांना. म्हणजे अमुक एक हवा आहे तुम्हाला, आता हल्ली येतात ना काय ऍडव्हर्टाइजमेंट, अरे 1 कोटी मिळाली, ती बाई म्हणजे मला 1 कोटी मिळाली, काय ते असतं ना ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये गेम वगैरे सगळे. पण त्याला विचार, तिला 1 कोटी मिळाली, बाकीच्या 5 कोटींना काय मिळालं? काय नाही, ठणठणपाट. म्हणजे ते लोक बिचारे सांगायला येत नाहीत, आमचे पैसे गेले. पण ती एक सांगते मला 1 कोटी, म्हणजे बाकीच्या आपल्याला पण 1 कोटी मिळते. अशी कोटी द्यायला बसलेत का ते? हा साधा विचार पण आपल्याकडे नसतो. म्हणजे धूर्तता कशी असते त्यांचं. म्हणून चांगले संस्कार व्हायला आपल्याला सद्भावना पुन्हा 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 धारण करता आले पाहिजे. हा साधा सोपा उपाय. सद्गुरू नसतील एखाद्याला भेटतील, पण चांगल्या पुस्तकांचं वाचन करा, चांगल्या चांगल्या तत्वज्ञानी लोकांचं वाचन करा. महाभारत रामायण हे सुद्धा तत्वज्ञानी ग्रंथ आहेत. यांचं वाचन किंवा ज्ञानेश्वरीचं वाचन, दासबोधांचं ते जरा पारमार्थिक आहे. पण महाभारत आणि रामायण हे सर्वसाधारण माणसांना तो अर्थ कळण्यासाठी लिहिलेले ग्रंथ आहेत. त्याच्यात ज्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत त्या आपल्याकडे आत्मसात झाल्या पाहिजेत. ह्या विचारांच्या एखादा म्हणून अभ्यास करत असेल तर त्याचं मन शुद्ध होतं. पण गंमत अशी एक म्हण आहे, जय बजरंग बली तोड दे दुश्मनों की नली. गेला त्याचा अंतर्मन तोडायलाच बघतो. म्हणजे बजरंग बलीचं नाव घेतो आणि कोणी दुश्मन म्हणून बघून त्याची नळी तोडायला उद्युक्त असतो, कारण त्याचं अंतर्मनच असतं. लक्षात घ्या. म्हणून पहिली गोष्ट, सर्वांचं भलं झालं पाहिजे, सर्वांचं कल्याण झालं. तुम्हाला परमार्थ कळो की न कळो एवढं तरी कळलं पाहिजे. मला जसं सुख हवंय तसं सर्वांना सुख हवंय. हे जर त्या मुलाला समजावलं लहानपणापासून, बघ तुला सुखी व्हायचंय तर आपल्या कुटुंबातले सगळे सुखी असतील तर तू सुखी होणार. तुला एकट्यालाच हवं म्हणशील आणि इतरांना नाही म्हटलं तर ते दुःखी होते, तर तू सुखी होऊ शकत नाही. साधी गोष्ट. म्हणून एकमेकाला देऊन, एकमेकाला सांगत, शेअर करणं, ही गोष्ट आपण लहानपणापासून शिकवली तर तो मूल मोठेपणी पण सगळ्यांना देण्याचा प्रयत्न करतो. म्हणून देता आलं पाहिजे. पण ज्याला शिकवलं नाही तो घेता आलं पाहिजे एवढंच बघतो, कुठून कसं घेता येईल. म्हणजे हे 2 महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. सर्वांच्या प्रती सद्भावना आपल्याकडे असल्या पाहिजेत. माणसं वेगळी वेगळी वागणार, त्यांचं अंतर्मन अशुद्ध आहे, म्हणून त्यांच्याबद्दल आपल्याला करुणा झाली पाहिजे. त्यांच्यावर राग येता कामा नये, त्यांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, हाच सद्भावना आपल्याकडे असली पाहिजे. म्हणून ही जी सद्भावना ज्यांच्याकडे आहे, आता बघा सद्भावना म्हटल्यानंतर ज्याच्याकडे जास्तीत जास्त सद्भावना त्याला आपण सत्पुरुष म्हणतो किंवा सज्जन माणूस म्हणतो. डॉक्टर कलाम अतिशय गरिबीतून, अतिशय गरिबी आणि त्याच्यातून प्रयत्न करत करत ते सायंटिस्ट झाले. बरेच मोठ्या गोष्टी आहेत त्यांच्या. पण त्यांचे विचार इतके सुंदर होते. ते विचार कुठून आले, ते त्यांच्याकडे तो शहाणपण कुठून आलं, ह्याचा विचार करताना कोणतरी मार्गदर्शन केलं असेल, एखाद्या वाचनातून आलं असेल. पण कला म्हटलं की आपल्याला आदर का वाटतो? कारण त्यांचे विचार, त्यांचं वागणं. म्हणून जसं डॉक्टर कलाम आहेत, कसे महात्मा गांधी, लोक कोणतरी नाव ठेवतो, पण तू 1 वर्ष तरी महात्मा गांधी सारखा वागून दाखव. फक्त कमरेपर्यंत धोतर नेस, उघडा राहा आणि लोकांची सेवा करायला धाव. कोणावर अन्याय झाला की उपास करायला बस. 1 दिवस पण उपास करू शकणार नाही. त्यांच्याकडे जी कळकळ तळमळ होती, म्हणून त्यांना महात्माच म्हटलं पाहिजे. राजकारणातला महात्मा आहे. राजकारण त्यांनी केलं, पण ते वाईट राजकारण नाही केलं. आताचं राजकारण वाईट आहे. किती चांगला माणूस म्हटलं की तो दुसऱ्याचं वाईट कसं व्हायचं हेच बघतो. की आपल्या विरोधी पक्ष आहे त्यांचं वाईट कसं व्हायला पाहिजे हेच बघतो. त्यांना नाव कसं खराब व्हायला पाहिजे हे बघतो. आज जे मीडियावाले जे करतात, एखादं नाव खराब करा, दुसरं नाव, हे सगळं राजकारण आहे. अराजकारण खरं काहीच कोणाला कळत नाही. पण ही वस्तुस्थिती आहे. म्हणून आज जगामध्ये ज्या वाईट गोष्टी आहेत ते म्हणजे त्याचं अंतर्मन अशुद्ध आहे. पण जो सज्जनपणे सद्भावनेतून जो वागेल, खूप सज्जन असंही म्हणत नाही,
प्रॅक्टिकल असावं लागतं. आणि प्रॅक्टिकल करत असताना कोणाबद्दलही वाईट चिंतन येता कामा नये. प्रत्येकाचं भलं व्हावं हीच इच्छा असली म्हणजे साधी गोष्ट लक्षात ठेवली ना. मुलाला लहानपणापासून हे शिकवलं सर्वांचं भलं होते म्हण. सर्वांचं भलं म्हणजे प्रार्थना खूप मोठी आहे. आपल्या प्रार्थना महाराजांनी सांगितली. पण नुसतं साधं सर्वांचं भलं होते म्हण, सर्वांचं अधिकाधिक भलं होते म्हण. प्रत्येकाचं कोणी तुला काय दिलं थँक्यू म्हणायच्या आधी सर्वांचं अधिकाधिक भलं होते म्हण. आणि जे दिलं ते परत 10 लोकांना देता आलं पाहिजे तुला. हे शिकवलं तर त्याचं अंतर्मन व्यापक व्हायला लागतं. माझं माझं म्हणतो घेतो तेव्हा त्याच्याकडे संकुचितपणा येतो, मग राग येतो. काढून घेतो तो रागवतो, चिडतो, रडतो. पण काढून घेतला तरी बघ रागवायचं नाही, रडायचं नाही. हे जर जसं शिकवतील लहानपण म्हणून आई वडिलांचं खूप लक्ष पाहिजे मुलांवर संस्कार करा. पण आपण त्यावेळेला लाड एवढे करतो लहान आहे म्हणून. आणि ज्यावेळेला त्याला धाक दाखवायचा असतो तेव्हा धाक दाखवत नाही. कारण धाक दाखवल्याशिवाय अंतर्मन शिकत नाही. हे दुसऱ्या गोष्ट लक्षात घ्या. आई वडिलांचा धाक असेल आणि त्यांचं वागणं चांगलं असेल तर मूल सुसंस्कृत होतं. आई वडिलांचा धाक नसेल तर ते मूल जसं मग व्हायला लागलं आणि बाहेरच्या सगळ्या कुसंगतीच्या गोष्टीत गेला की तो तसा अडकत जातो. मग चांगल्या आई वडिलांची मुलं बिघडलेली दिसतात. कारण लहानपणापासून त्यांना जे आई वडील चांगले पण त्यांना त्या मुलाला ते संस्कार दिले पाहिजेत. कसं शिकवलं ते त्यावेळेला दिले नाहीत. त्यामुळे ते मूल बाहेरच्या जगात जातं. म्हणजे बाहेरच्या जगात लबाडी केल्याशिवाय मोठा होता येत नाही असं उपदेश दिला जातो. तुम्ही बघा बाहेरच्या लबाडी कर तर पैसे भरपूर मिळतात. आज सायबर गुन्हे होतात. ते सायबर गुन्हे म्हणजे काय सगळ्या सायबर गुन्हे म्हणजे ते पूर्वीचे राक्षसच. पूर्वीचे राक्षस कसे रामायण महाभारतातले लोकांना लुबाडायचे हे करायचे. हे पैशाने लुबाडतात एवढंच. पण एवढे किती लुबाडा हो की बिचारा एखाद्याची सगळे बचत काढून घेऊन जातात आणि त्या माणसाचं जीवन उद्ध्वस्त करतात. म्हणजे राक्षस नाहीत का. म्हणजे पूर्वीचे राक्षस परत जन्माला आले किती बहुत हुशार राक्षस आणि ते नॉलेज आहे त्यांना. म्हणून इथे संस्कार पाहिजे. जर त्या सायबर गुन्हे करणाऱ्या मुलांवर जर चांगले संस्कार असते तर त्यांनी हे असं कार्य करू शकणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून व्यापक व्हा. अधिकाधिक सर्वांचं भलं व्हावं ही भावना प्रत्येक वेळेला आपल्या मनात असली पाहिजे. लक्षात ठेवा. कोणी कसं व्हावं आपल्याकडनं त्याचं भलं व्हावं. विचाराच्या लेवलला आपलं वागणं त्याचं भलं व्हावं हेच असलं पाहिजे. काही परिस्थिती अशी येते की तिथे आपल्याला प्रत्यक्ष कृती करावी लागते. ती एखादी अपवादात्मक परिस्थिती असते. त्याला कसं वागायला पाहिजे तिथे शहाणपण पाहिजे. योग्य का आणि अयोग्य का हा विचार सारासार विचार हा शिकवला जातो लहानपणापासून. योग्य का अयोग्य जर लहानपणापासून मुलाला शिकवलं 14-15 वर्ष हे योग्य करतोस का अयोग्य विचार कर. हे योग्य आहे का अयोग्य विचार कर हे जर सांगितलं तर त्याला विचार करण्याची जर ताकद निर्माण झाली तर ते योग्य का आणि अयोग्य कायचा विचार करायला लागतो. पण मलाच हवं ह्या अंगाने म्हटलं तरी मुलं म्हणणं हेच बरोबर आहे. जर चुकीचं वाटलं मग त्याला सांगत हे असं म्हटल्यानंतर तुझं काय नुकसान होईल आणि काय फायदा होईल. असे संस्कार घरातून पण द्यायला पाहिजे. काही शेजारातून दिले पाहिजे. आजूबाजूच्या लोकांकडून दिले पाहिजे की त्यामुळे संस्कारातून सुसंस्कार होतो. खरं म्हणजे खरे संस्कार हे खऱ्या सद्गुरूकडे आल्यानंतर अधिक उत्तम होतं. अधिक उत्तम की ज्याला जो शिष्य श्रद्धाळू असतो सद्गुरू जे म्हणतात त्याप्रमाणेच आपल्याला करायचं हे ज्याला त्याला ते ऍक्सेप्ट करतो तर त्याचं अंतर्मन लवकर शुद्ध होतं. म्हणून चांगल्या अर्थात पटकन सुद्धा होतं असंही म्हणता येणार नाही. कारण काही चांगल्या गोष्टी तो शिष्य करतो काही वाईट गोष्टी पण करतो. पण सद्गुरू त्याला सांगायला जात नाही तू हे वाईट केलं आणि चांगलं झालं का नाही सांगत. पळून जाईल हो काहीतरी चांगलं करतो करू दे. कारण हे वाईट केलं की मग त्या माणसाला सांगलं अरे असं कसं म्हणतात असं होतं ना. पण तो म्हणत नाही. सद्गुरू सांगतात म्हणजे आपल्याला शिकलं पाहिजे. काहीतरी आपलं चुकतंय हे कळलं पाहिजे. पण हे पण हळूहळू कळेल. पण तेवढी प्रगल्भता शिष्याकडे आली तर ते सगळं होतं. मला आठवतं मी माझ्या बाबतीत आता उदाहरण देतो. मी गोवंडीला प्रवचनाला जायचो आणि तिथे पट्टेकरांच्या घरी जायचं. तिथे सगळी लोक श्रद्धेने अगदी आदर सत्कार करायचे. पण आम्ही जे करायचो ते हरिपाठच करायचो आणि ज्ञानाच्या सगुण ज्ञानाच्या गोष्टी करायच्या.
तरी सुद्धा एका नामधारकाने सद्गुरूने तक्रार केली, किती वर्षा, फार वर्षापूर्वी गोष्ट, की हे स्वतःला सद्गुरू समजतात. आणि एका कार्यक्रमात सद्गुरूने मला बोलवलं, ते सद्गुरूचं मोठेपणाने बोलवलं आणि कदम तुम्ही स्वतःला सद्गुरू समजून नाही हो महाराज असं काय म्हणता, नाही अमुक अमुक जण असं सांगतो. म्हणजे असं काही नाही, जातो ज्ञानाच्या गोष्टी ज्या आपल्या जीवनात त्याच सांगतो आणि त्याच गोष्टी त्या सद्गुरू पटकन काय बोलतो, जाऊ दे असूया असेल, असूया. जेव्हा एखाद्या शिष्याला जर एखादी मोठी गोष्ट अचीव होत असेल तर दुसरे शिष्य त्याचा मत्सर करतात, असूया करतात, हे सत्यच आहे. कारण त्यांचं अंतर्मन कशासाठी आपण सद्गुरूकडे आलो हेच कळत नाही. आपली असूया गेली पाहिजे, कोणाबद्दल वाईट विचार करण्याची भावनाच येता कामा नये. आला तर लगेच सावध राहा, लगेच झटकून टाका, लगेच सद्गुरू स्मरणातून पुढे जा किंवा देवाच्या स्मरणातून पुढे जायचं, की हे आपल्या कामाचं नाही. अंतर्मन शुद्ध करण्याचा प्रयत्न मरेपर्यंत करावा लागतो, एका दिवसाचं काम नाही, लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे सद्गुरूंना शरण जाऊन करणं हा एक भाग, किंवा चांगल्या चांगल्या ग्रंथांचं वाचन करून जे तत्वज्ञान मांडलं गेलेलं आहे, काही चांगले ग्रंथ मांडले गेले त्याचा अभ्यास करून सुद्धा काही लोक स्वतःचं अंतर्मन शुद्ध करू शकतात. पण मीपणा जात नाही तोपर्यंत अंतर्मन शुद्ध होत नाही, हे परत वाचन. पण मीपणा हे सद्गुरूंकडे गेल्याशिवाय दूर होऊ शकत नाही. म्हणजे सद्गुरून गेला म्हणजे पटकन गेला असंही होणार नाही, पण तो साधक जितका प्रयत्न करत जाईल, जितका अभ्यास करत जाईल तसं त्याचा मीपणा करतो. तर साधकाने फक्त एकच लक्षात ठेवायचं, मला अमुक एक व्यक्तीचा आपलेपणा वाटतो ना, चांगली गोष्ट. दुसऱ्या व्यक्तीचा आपलेपणा नाही वाटत म्हणजे आपल्याला अहंकार आहे. हे प्रत्येक साधकाने स्वतःचं निरीक्षण परीक्षण करायचं असतं. मला एखादी व्यक्ती नाही आवडत, मला त्याचं तोंड नाही बघत असं जर म्हटलं तर आपला अहंकार आहे. इथे सर्व रूप एकाच स्वरूपाची आहेत. सिद्धता परमार्थ जो म्हणतो आपण, तिथे हे एकच सत्य लक्षात ठेवलं पाहिजे. दिसणारी सगळी रूप म्हणजे पशुपक्षी पण आले खरं म्हणजे, पण आता आपण मानवी समाजाच्या बाबतीत म्हटलं तर मानवी समाजामध्ये सगळे मनुष्य अगदी अशिक्षित असो, सुशिक्षित असो, खूप मोठे शिकलेले असो, कोणत्याही जाती धर्माचे असो, कारण जाती धर्म परमेश्वराने बनवलेला नाही. जाती धर्म हे सुद्धा अंतर्मनाला शुद्ध का अशुद्ध करू शकतं. एखाद्या एका धर्माचे लोक आपण म्हणतो कट्टर आहे म्हणजे त्यांचं अंतर्मन अशुद्ध आहे. आपल्या तत्वज्ञान योग्य युग म्हटलं की तिथे ठाम असणं चांगलंच, पण ठाम म्हटल्यानंतर दुसऱ्यावर ते लादायला आपण प्रयत्न करतो तेव्हा असतो कट्टरपणा. शब्दामधला फरक लक्षात घ्या. आपण दुसऱ्याला लागतो की त्याचा आपला कट्टरपणाचा तो दुसऱ्याला त्रास देतो तर त्याला कट्टरपणा म्हणायचं. जो ठाम आहे पण तो स्वतःपोटी त्या बाबतीत व्यवस्थित राहण्याचा प्रयत्न करतो, त्याचं अंतर्मन शुद्ध होणार. म्हणून सद्गुरूंनी दिलेलं जे ज्ञान आहे प्रत्येक, म्हणून क्रिया प्रतिक्रिया ही सत्य आहे. गौतम बुद्धाने सांगितले दुःख सत्य आहे. जीवनविद्या सांगते क्रिया आणि प्रतिक्रिया हे सत्य आहे. प्रतिक्रिया काय होणार हे क्रियेवर अवलंबून आहे. म्हणून क्रिया कशी करायची ते जो माणूस सावध राहतो तो शहाणा. म्हणून कोणतीही क्रिया करण्यापूर्वी माणसाने 2-3 वेळा स्वतः विचार करावा शहाणपणाने, योग्य आहे की अयोग्य आहे. बरं, योग्य अयोग्य समजण्याची साठी जे ज्ञान आपल्याला परत सद्गुरूंकडे घ्यावं लागतं, परत लक्षात आहे. म्हणून सद्गुरू वाचूनही सापडे नासूया हे महत्वाचं लक्षात. साक्षात्कार तर पुढची गोष्ट आहे. पहिल्या ह्या जवळच्या ज्या स्टेप्स आहेत, प्रत्येकाचं भलं व्हावं हे इतकं मुरलं पाहिजे की तिथे भावना कोणाकडे बघितलं तर आपली सद्भावनाच तिथे निर्माण होणार. तो आवडतो की न आवडतो हा प्रश्न नाही. सर्व एकाच स्वरूपाची रूपं आहेत हा सिद्धांत घट्ट धरावा लागतो. आणि कोणी माणूस कसाही असो त्याचं भलं झालं पाहिजे. अशिक्षित असला तरी भलं होते, खूप शिकलेला असेल तरी त्याचं भलं होते, कोणीतरी खूप अहंकारी आहे तरी मनातून त्याचं भलं व्हावं म्हणाल, कारण तो भलं झालं त्याचा अहंकार कमी होईल. त्याला प्रतिक्रिया रूपाने जर आपण काहीतरी बोलायला गेलो की आपलं अंतर्मन अशुद्ध झालं म्हणून समजा. म्हणून क्रिया आणि प्रतिक्रियावरती अंतर्मन शुद्ध अशुद्ध कसं हे आपल्याला लक्षात घेता येतं. आपल्याकडे क्रिया आणि प्रतिक्रिया ह्या गोष्टीमध्ये आपण जर अडकत असू आणि वाटेल तशी क्रिया करतो, वाटेल तशी प्रतिक्रिया घेत असू तर आपलं अंतर्मन
अशुद्ध आहे की आपल्या अंतर्मनामध्ये शांतपण नाही. कळलं ना? म्हणून हे जे सगळं तत्वज्ञान जे आपण म्हणतो ते फार महत्वाचं आहे. अंतर्मन आणि बहिर्मन हे प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे, कारण तेच तो आहे. तो जाणीव आहे म्हणतो म्हणजे काय, ते बहिर्मन अंतर्मनच तो आहे. त्यामुळे अंतर्मनाचा हा कप्पा अशुद्ध आहे, बहिर्मनाचा कप्पा सद्गुरूकडे आल्यामुळे चांगलं चांगलं ऐकतोय, पण अंतर्मन परत काहीतरी उचलून बाहेर काढतं प्रतिक्रिया रूपाने, आणि मग वाटतं अरे असं कसं वागलो आपण. समजत असेल तर, तेही नाही समजलं तर तेही नाही, असं होतं नाही. आणि म्हणून इथे सर्वव्यापी होणं, सर्व सुखी झाले पाहिजे. मोठा एक सिद्धांत, परमेश्वर कळो न कळो, मला सुख हवंय तर सर्वांना सुख मिळायला हवं. सर्व सुखी झाले तर त्यात मी असतो, त्यामुळे मीही सुखी होणार. हे मीपणातून म्हटलं तरी एक वेळ झाले. पण जर आपण सर्व एकाच परमेश्वराची किंवा एकाच स्वरूपाचे अवयव आहोत, अंग आहोत, त्यामुळे कोणतंही अंग जर दुःखी झालं तर त्याचा परिणाम सर्वांवर होतो. म्हणून सगळी अंग शुद्ध झाली पाहिजे, सगळ्यांचं भलं झालं पाहिजे, सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे. ही ज्याच्याकडे भावना असते त्याला म्हणतात सद्भावना. तो कोणाबद्दल अनिष्ट विचार करायला जात नाही. प्रतिक्रिया आतून, म्हणजे एखाद्या माणसाने क्रिया केली, आपल्याकडे प्रतिक्रिया लगेच उमटत असेल तर ते प्रतिक्रिया बाहेर काढून देणार नाही, तो प्रतिसाद देईल. आणि प्रतिसाद हा शुभच असतो. प्रतिक्रिया ही शुभ पण असू शकते ना अशुभ, कारण अंतर्मनातून आलेली प्रतिक्रिया त्या अंतर्मनाच्या संस्काराप्रमाणे असते. पण एकदा अंतर्मन जर शुद्ध झालं म्हणजे सतत देवाचं स्मरण, सतत सर्वत्र दिव्यत्व आहे याचं स्मरण, सतत मी म्हणणारं तत्वच तिथे ईश्वरी शक्ती आहे हे स्मरण, आणि त्याच्यातून तो पुन्हा पुन्हा जेव्हा जीवन जगतो तेव्हा ते अंतर्मन शुद्ध होतं. आणि ते अंतर्मनाची प्रतिक्रिया हा प्रतिसादच असतो. गंमत आहे, कारण जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत प्रतिक्रिया ही वाईट असू शकते. कारण अंतर्मनात सगळे विकार आहेत, ते सगळे विकार बाजूला गेले पाहिजे. सर्वांवर आपलेपणाने जेव्हा आपल्याकडनं प्रेम भावना निर्माण होत असेल की प्रत्येकाचं भलं व्हावं, तेव्हा त्याचं अंतर्मन शुद्ध झालं म्हणून समजा. कोणाहीवर रागायचं नाही, कोणाही जीवाचा न घडो मत, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. म्हणून सर्व एकाच परमेश्वराची अंग आहेत. हा सिद्धांत पुन्हा पुन्हा स्वतःकडे लक्षात ठेवून जगामध्ये सगळे चांगले वागणार नाहीत, पण त्यांचं वागणं त्यांच्याकडे राहू द्या, तुम्हाला त्याच्यासारखं वागायचं नाही हे लक्षात ठेवा. त्याचं भलं उद्या म्हणा, त्याचं कल्याण उद्या म्हणा, चांगली व्हायब्रेशन आपल्याकडनं जेवढी प्रगट होते तेवढं आपलं अंतर्मन शुद्ध होत जातं. म्हणून महाराज नेहमी म्हणायचे 1000 वेळा प्रार्थना म्हणा, पण 1000 वेळा प्रार्थना म्हणताना तो भाव असला पाहिजे. नाहीतर नुसतं मेकॅनिकल प्रार्थना म्हणणं म्हणजे सद्भावना येत नाही, लक्षात ठेवा. मेकॅनिकल लोक म्हणतात 1000 वेळा, 2000 वेळा, 3000 वेळा शब्द येतात, रेकॉर्डिंग मशीन चालते तशी होते. अंतरातून खरोखर लोकांचं कल्याण व्हावं या भावनेतून हळुवारपणे जरी 5 प्रार्थना म्हटल्या तरी अंतर्मन शुद्ध व्हायला लागतं. पण हे लोकांच्या लक्षात येत नाही, त्यामुळे आम्ही इतक्या वेळा प्रार्थना म्हणतो. तुम्ही लोकांचं भलं उदय भलं उदय भलं उदय म्हणा ना, तरी ती प्रार्थनाच आहे. कारण सद्भावना आपल्याकडे निर्माण झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, जितकं आपण लोकांचं भलं होऊ दे म्हणतो तितकं आपलं अंतर्मन शुद्ध होतं. अंतर्मन शुद्धीकरणासाठी सर्वांचं भलं व्हावं, सर्वांचं भलं व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं. कोणी आपल्या विरोधात जरी कितीही बोलला तरी त्याचं भलं होऊ दे. तिथे आपली शांती बिघडता कामा नाही. आपण अशांत होतो, अस्थिर होतो म्हणजे अंतर्मन आपलं अस्थिर आहे. म्हणून चांगले संस्कार ज्यावेळेला आपण म्हणतो, हे चांगल्या संस्काराचं बेस काय, सर्व सुखी व्हावे हाच बेस. सर्व सुखी झाले पाहिजे. कोणी माणूस कसाही आपल्याकडनं त्याला दुखवता कामा नये. आणि तो जर दुखवत असेल तर आपण त्याच्यापासून किती अंतरावर राहायचं आणि त्याचं भलं व्हावं कसं म्हणायचं हे कळलं पाहिजे. तो दुखवतोय म्हणून त्याच्याकडे जाऊन बसायची पण गरज नाही, त्याचं भलं व्हावं म्हणून सोडून द्या त्याला. एखाद्या वेळेला आपल्याला होतं असं, काही माणसं उगी त्रास देतात, मग काय केलं पाहिजे, लाभ पाहिलं पाहिजे, पण त्याचा द्वेष नाही करता का. मीराबाईंना पण त्रास झाला, नंदेचा, सासू, तिचे पती वारल्यानंतर तिला खूप छळ व्हायला लागला. तर शेवटी तिने तुलसीदासांना प्रश्न विचारला, माझं असं मी काय करू.
त्याने झालं इकडे निघून ये म्हटलं. घर सोडून राजकन्याजी मारवाड सारख्या कर्मठपणा तिथे किती आहे संस्काराचा, तिथून ती घरदार सोडून येऊ शकते म्हणजे केवढं धाडस केलं तिने. आता तिला मान देतात पण त्यावेळेला काय केलं असेल लोकांनी. असं हे सगळं आहे. म्हणून परिस्थिती बदला, मनस्थिती बदलेल. पण परिस्थिती बदलायची वाट बघू नका. मनस्थिती सुधारायला का परिस्थिती सुधारेल, दोन्ही एकमेकावर अवलंबून आहे. म्हणून चांगले संस्कार, चांगल्या सद्भावना जितक्या म्हणून आपल्याला धरता येतील त्या धराव्या आणि प्रत्येकाचं भलं होऊ दे, प्रत्येकाचं भलं होऊ दे हेच करावं. एवढं केलं म्हणजे पुष्कळ काही केलं पाहिजे असं नाही. प्रत्येकाचं भलं व्हावं म्हणजे नेमकं काय, कोणाला मदत करायचा वेळ आहे तर मदत करावी. नुसतं भलं होते भलं होतं डोळे बदलून जप नाही सांगितलं. मनोभावे सगळ्यांचं भलं व्हावं वाटलं पाहिजे. म्हणजे खरोखर कोणाला तरी रस्त्यात मदत हवी आहे, धावता आलं पाहिजे. त्याच्यामुळे जाऊ दे ऊन कडक आहे मी नाही जात, त्याला सद्भावना नाही म्हणता येत, कळलं ना. म्हणून हे जे तत्वज्ञान म्हणजे परमार्थ सुद्धा अंतर्मन शुद्धीकरणामध्ये, ज्याचं अंतर्मन शुद्ध होत नाही त्याला परमार्थ सिद्ध होऊ शकत नाही. आणि म्हणून हे चांगले संस्कार म्हटल्यानंतर सगळे सद्गुण येतात तिथे. एकदा हे जे तत्वज्ञान जेव्हा लक्षात येतं माणसाच्या की सगळ्यांचं भलं व्हावं म्हणजे काय, तिथे समता आली पाहिजे, समत्वाने पाहता आलं पाहिजे, आदरपूर्वक सर्वांशी बोलता आलं पाहिजे, रिस्पेक्ट देऊन बोला. लहान असो की मोठा असो आपण त्याला रिस्पेक्ट देऊन जेव्हा बोलतो ना तर सगळ्यांना आनंद होतो. म्हणजे आपल्याला जर भले म्हणायचं असेल तर हे गुण पण असले पाहिजे. म्हणजे समता पाहिजे, साम्यता पाहिजे, सामंजस्य पाहिजे, समोरचा असा का वागतो समजून घ्या. म्हणून सहिष्णुता पाहिजे, ते समजून घेतलं की सहिष्णुता वाढते, सहन होतं. नाही सहन होत नाही, काय कटकट करतो असं म्हणत तुमचं सहन होतं म्हणजे तुमचं अंतर्मन अशुद्ध झालं परत. म्हणून समता आली, सभ्यता आली, सामंजस्य आलं, सहिष्णुता आली, कृतज्ञता आली, कृतज्ञ होता आलं पाहिजे. सतत आपल्या जवळची माणसं, आपलं जग छोटं आहे हो, जगाबद्दल कृतज्ञ असं बोललं, सगळ्या जगाचं भलं होते, त्याचे आपल्याला खूप उपकार आहे, त्यांना नमस्कार करा, संपलं. तिथे माणसं चेहरे दिसत नाही, पण आपल्या जवळची माणसं दिसतात ना सगळी, पण त्यांचा चेहरा बघून बघून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. हे अंतर्मन शुद्धीकरणासाठी उपयुक्त ठरतं. नम्रता हवी, लवचिकता हवी, कुठे गेला ऍडजस्ट होता आलं पाहिजे. नाही बाबा मला नाही जमत, जाशील तिथे तुला लवचिक राहिलं पाहिजे. गेलं की काही तुला त्याचं दुःख होता कामा नाही. म्हणून समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, लवचिकता, विनम्रता, कृतज्ञता, ईश्वरत्व आणि समाधान, ते सगळे ईश्वराची लेकरं आहेत. ईश्वरच सर्व रूपारूपाने प्रगट आहे. हा बोध आपल्याला इतका घट्ट धरावा लागेल की त्याच्यातून सगळे गुण प्रगट व्हायला लागतात. पण ते प्रगट म्हणजे वाट बघू नका, आपणच तसं वागला पाहिजे. आपण तसे वागायला लागलो ईश्वर तो प्रगट होतो आणि ईश्वर तो प्रगट झालं की आपण तसे वागतो. दोन्ही एकमेकांवर पूरक पोषक आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी परत लक्षात घ्या. सत्व, रज, तम हे त्रिगुण जे सांगितले जातात ते अंतर्मनाचे गुण आहेत. सात्विकता काहींकडे असते, काहींकडे राजसी वृत्ती असते, काहींकडे तामसी वृत्ती असते. तामसी वृत्ती म्हटल्यानंतर कोणी कोणाच्या कानपणी चढवायचं हात शिवशिवतात, तो तामसी माणूस. जरा काय म्हणलं की एकदम रागाने येतात. राजसी माणूस म्हणजे युक्तीने खेळून हसून बिसून काय बोलायचं बोलून मोकळं. सात्विक माणूस विचारायला शांत राहतो. आपल्याला सात्विक व्हायचं आहे, लक्षात घ्या. राजसी आणि तामसी मधून सात्विकतेकडे वळायचं आहे. हा सतत विचार असला पाहिजे की हे सगळं सत्व गुण आपल्याकडे हवेत आणि या सत्व गुणातून अंतर्मन शुद्धी व्हावी. या सर्व गुणांची धारणा आपल्याकडे कशी होईल याचा विचार प्रत्येकाने चिंतन केल्याशिवाय नाही होणार. परत लक्षात राहा, सगळ्या गोष्टी ज्या येतात म्हणून कशा परिस्थिती, संगत, संस्कार, भावना, वासना नाही म्हणतात, भावना, त्याच्यातून विचार, विचारातून आचार, उच्चार आणि आचार एक. आचार पुन्हा पुन्हा केली तर त्याची सवय लागते. म्हणजे सवयीने माणूस म्हटलं ना, एकदा सवय लागली की आपण सगळं होतं. चांगलं बोलायची सवय लागली, सवयीने आपण चांगले वागायला लागतो. म्हणून सवयच करायची आणि त्याच्यातून स्वभाव करतो आणि या स्वभावातून आपल्या वाट्याला सगळी चांगली परिस्थिती प्राप्त होते. म्हणजे त्याला म्हणतात नशीब. म्हणून ही सगळी साखळी जीवन जगण्याची आहे आणि म्हणून सगळ्या गोष्टीतून आपल्याला
आपलं अंतर्मन शुद्धी करण्याचं सतत चिंतन पाहिजे. आपलं अंतर्मन दूषित आहे हे पहिलं समजून घ्या. कोणताही जन्माला आलेला माणसाचं अंतर्मन अत्यंत दिव्य आहे, शुद्ध असं नाही. गेल्या जन्मात कुत्र्याचा जन्म असेल तर ते संस्कार घेऊन आलेला असेल ना, तो ओरडतो ना, म्हणतो ना म्हणा कुत्र्यासारखं ओरडतो असं म्हणतो ना आपण. हे संस्कार घेऊन आलेले मागच्या जन्माचे. काही काही माणसं एकदम रागवतात, काही माणसं अगदी शांत असतात, हे सगळे पूर्वजन्माचे पण असतात. पण ह्या जन्मात परत संस्कार मिळाले की सगळं काही व्यवस्थित होतं. म्हणून आपल्याला सद्गुणाने हे अंतर्मन, सद्भावनेने अंतर्मन शुद्ध करत राहणं हाच अभ्यास करावा. एका दिवसाचं काम नाही, परत लक्षात राहणं. कितीही माणूस हा अभ्यास करायला लागला तरी कुठेतरी प्लस मायनस होतं. त्यामुळे निराश नाही व्हायचं. सकारात्मकतेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्ट स्वीकारत जायची आणि सतत ध्येय हेच की सगळ्यांचं भलं हवं, हे सतत आपल्या मनामध्ये प्रगट झालं पाहिजे. सर्वांशी आपले चांगले संबंध असले पाहिजे हे लक्षात घ्यायचं. असं हे सर्वांना हो अशी सद्गुरूंनी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.